आज बनणार आहे वांग्याची भाजी सिंपल। वांगी कट करून घेतले, तसे कांदा, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेते, लसूण आणि चिंच भिजत टाकली थोडीशी, लसूण ठेचून घेऊया। गॅस ऑन केला, तेल गरम झालं की जिरे मोहरी, आता हा लसूण टाकूया ठेचलेला, कढीपत्ता, त्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा जास्त चांगला लाल झाला, त्याच्यामध्ये गोडा मसाला, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया। आता हे चिरलेली वांगी, त्याच्यामध्ये खोबरं घेतलंय मी किसून, आपण हे खोबरं टाकूया। ते पण भाजलं जाईल। आता शेंगदाणा कूट पण टाकते मी, आणि चिंचेचं पाणी, आपण भिजत ठेवलेली चिंच, त्याचं पाणी टाकणार आहे। हे पाणी मी चिंचेचं त्याला घालून मस्त 2 मिनटं झाकून जरा शिजू द्यायचं, 3 ते 4 मिनटं, मग व्यवस्थित भाजी शिजेल। हवं असल्यास पाणी पण टाकू शकतो, नको असेल तर अशी सुकी पण ठेवू शकतो। मी थोडंसं पाणी टाकणार आहे, मी यात पाणी टाकलंय थोडंसं। आता याला झाकून शिजवायला ठेवूया थोडं। मीठ टाकायचं याच्यामध्ये, त्याला झाकून मी थोडंसं शिजवायला ठेवते। ही पहा, आता आपली भाजी शिजून झाली, 3 ते 4 मिनिट, एकदम लगेच शिजते झटपट। आता याला आपण कोथिंबीर टाकून काढून घेऊया, कोथिंबीर टाकून याच्यावर। आता मी याला काढून दाखवते। आता गॅस बंद करते। ही पहा, आपली भाजी रेडी।